ते गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. जयप्रकाश दाखवलं असताना बाला मिळतील. राजेश आणि त्यांच्या साथीला धनराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलाच बॉल फटका बसला. क्षेत्ररक्षक दूर आहे. एक सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन वेगाने कंप्लीट होत असताना बाला मिळते आहे. 2 धावा इथे निश्चित आल्या. राजेशच्या बॅटमधून हाफ बॉलीवरती बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न काही अंशी चेंडू हवेमध्ये राहिला. तिथून धावा येत असताना बाला मिळाला. धावा इम्पॉर्टंट आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात. सुरुवात चांगली झाली आहे असंच म्हणावं लागेल. इथून पुढे अजूनही आपण पाहिलं तर 3 मॅचेस बाकी राहतील. तेही 4-4 षटकांचे सामने खेळवले जातील. याच्याकडे मी आत्ताच लक्ष वेधतो आहे. दमदार आणि दर्जेदार क्रिकेटचा 16 दुपारचं सत्र आहे. मार्चचा महिना आणि कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे आणि गरमागरम वातावरण. फाईन लेगला केला. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. धावा मिळतील या बॉलवरती 4. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. लोअर रोल फुटल बॉल होता आणि ऑन साइडला फाईन लेगला टार्गेट केलं होतं. फ्लिक केला. क्षेत्ररक्षण तिथे खराब झालंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. क्षेत्ररक्षक वेगाने स्वतः गोलंदाज जयप्रकाश यांना आपण पाहतोय. वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळालेत. सिंगल आली. एकंदरीत धावफलकावरती 7 बनल्या. 3 चेंडूचा खेळ संपला. प्रत्येक चेंडूवरती धावा गोळा करण्याचे मनसुबे आणि इरादे चांगले आहेत या खेळाडूंचे. धनराज यांना आपण प्रथमच स्ट्रायकर एंडवरती पाहत आहोत. खरं तर आघाडीची जोडी राजेश आणि धनराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाल्यात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आज लेजेंडरी क्रिकेटर यांचा आपण आज इथे आल्यानंतर त्यांचा खेळाचा एक अद्भुत अनुभूती जी मात्र लाभत असताना पाहायला मिळाली आहे. खेळाचा दर्जा, स्टँडर्ड, क्लास सो काही पाहायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल थेडी यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला धनराजच्या अगेन्स्ट. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या. त्या 7-7 ऑन दी बोर्ड आहेत. आगामी कालावधीमध्ये आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. खोलातला बॉल पुन्हा एकदा यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. कमकुवत दुवे इथे ओळखली आहेत. फलंदाजाची दुखती रख इथे पकडली असंच म्हणावं लागेल. येत्या 26 मार्च ते 29 मार्च या कालावधीमध्ये स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रने आयोजित केलेली श्रद्धांजली चषक 2026 आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळला होता. ऑन साईडला डीपमध्ये मिड विकेट तैनात आहे. सिंगल येथे दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून येत असताना पाहायला मिळतील. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 on the board without loss. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सुरुवात तर चांगली झाली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. धनराज स्ट्राईक एंडवरती आहेत. 9 संघ बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. राजेश यांना आपण स्ट्रायकर एंडला पाहत आहोत. सध्या घडीला हेमंत गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. हे षटक सर्वाधिक महत्त्वाचं राहणार आहे कारण पहिल्या षटकामध्ये 9 आल्यात. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागणार आहेत किंबहुना विकेट मिळवाव्या लागतील आणि त्याच विकेट जे आहेत ना तुम्हाला धावा रोखण्यासाठी मदत निश्चित करणार आहेत. कारण जिथे क्रिकेटमध्ये विकेट जातात ना तिथे धावा निश्चित थांबतात. यावेळेचा बॉल बॅकच्या आउटसाइड एज. शॉर्ट थर्ड मॅन 30 सर्कलमध्ये सिंगल येईल. एकेरी दुहेरी धावा घेऊन चालणार नाही. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे कारण प्रोजेक्टेड स्कोर हा दाखवत होता ना की या धावगतीने धावा आल्या तर एकंदरीत 43 बनणार आहे. 10ची धावगती गाठली तर 48 बनतील. 12च्या धावगतीने 56 बनतील. हा प्रोजेक्टेड स्कोर आहे.
त्यासाठी धावा बनवाव्या लागणार आहेत. मागील मॅचमध्ये 71 धावा ही सेफ राहिल्या नाहीत. कोणती धावसंख्या यशाची हमी देत नाही. यावेळेचा बॉल देखील पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतोय. शॉर्ट थर्डमॅन तैनात आणि बिझी ठेवलंय. लाला माचीचं मी लक्ष वेधन मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जाणार आहे. त्याकरिता त्याला लवकरात लवकर यावं आपण. अच्छा, रात्रीमध्ये आर्यन भोईरला तुम्ही आयकॉन खेळाडू खेळताना पाहणार आहात. धाव फलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 11 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला हाफ आर्म पुल केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावा मिळतात त्या 2 इथूनही कंप्लीट झाल्यात. फिजिकल फिटनेस चांगली आहे. 40+ मास्टर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक धाव आरोग्यासाठी. काही 40+ खेळाडू असे आहेत ना की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते 40+ झालेत की नाही ही शंका मनामध्ये पाल निघती चुकचुकते. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथेही. इथून मात्र घडते तरी काय सिंगलचा प्रयत्न झाला होता. धावा मिळतात. धावा इथून येत असताना मला मिळाल्यात. खरं तर सिंगलसाठी पुढे सरसावले होते धनराज. राजेशने नकार दिला आणि तदनंतर इथून ही धाव कंप्लीट होती. 14 धावा धाव फलकावरती आहेत. मागील मॅचमध्ये तुम्ही पाहिलं होतं तर खऱ्या अर्थानं कुमार पाहायला मिळाला. कुणालला आपण पाहिलं होतं. कुणालकडे फिजिकल फिटनेस एवढी स्ट्रॉंग आहे ना कुणालची. सडपातळ बांधायचा आहे आणि त्यामुळे त्याच्या 40+ होणे आणि किंबहुना तो 40+ मास्टर आहे याची चर्चा होत असताना मला मिळते. आणि मला वाटतं आमचे मयूर म्हात्रे जर का 40+ झाले तर त्यांची चर्चा होऊ शकते. उन्नती संजय पाटील हिला आपण पाहतोय. खरं तर अंडर-16 साठी MCA साठी तिचं सिलेक्शन आपण पाहिलं होतं आणि तिचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून या गावाचा आणखीन एक मोठा मानाचा तुरा या गावाच्या सिरपेच्यामध्ये रोवला गेलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिल्या तर केवळ आहेत त्या 14. रन्स आलेल्या नाही आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. आता षटकार चौकार कधी येणार हे अभिप्रेत राहील की कधी येणार हे पाहणं आवश्यक आहे. मोठी फटकेबाजी ती झालेली नाही आहे. संघ अडचणीमध्ये आहे. नवघर संघ बॅटिंग करतोय. आता मी चुकीचा नसेल तर महाराष्ट्रामध्ये नवघर हे गाव सर्वाधिक जास्त ठिकाणी आहे. सर्वाधिक जास्त ठिकाणी नवघर या नावाचा उल्लेख नेहमीच होतो. मग वसई आहे, भाईंदरमध्येही नवघर आहे, वसईमध्ये आहे, मीरा रोडमध्ये आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला फेकून दिला. आता मात्र लय सापडली आहे धनराजला आणि आता त्याला भय वाटत नाही आहे. त्याने फेकून दिला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. दोन षटकांचा एकंदरीत खेळ संपलेला पाहायला मिळाला. आदरणीय केसीनाथ भोई साहेब उपाध्यक्ष आगरी कोळी समाज सामाजिक संस्था आणि ज्यांचा जन्मदिवस आहे. अगदी या सामन्यानंतर या इनिंग ब्रेकमध्ये आपण त्यांचा एक जन्मदिवस आपण केक कापून साजरा करणार आहोत. फलकावरती 20 बंडीला पाहायला मिळाल्यात. मैदानावरती टेनिसचा बॉल जर ज्या ज्या वेळेला वापरला गेला ना, बॉल जर का रडारमध्ये आला, टप्प्यात आला की कार्यक्रम व्हायला वेळ लागत नाही आहे. कारण इथे धावा सातत्याने बंडानं पाहायला मिळाल्यात. एक खेळाडू कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. गेले अनेक वर्ष निर्विवाद क्रिकेटवरती वर्चस्व गाजवलेले 40+ मास्टर्स आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहेत. आणि मास्टर्सचा मास्टर क्लास हा नेहमीच आपण पाहिला आहे. राजेश यांना आपण स्ट्रायकर एंडवरती पाहतो. धनराज मागील बॉलवरती षटकार ठोकला होता. देवेंद्र गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्डवरती 20 आहेत. 20 ऑन दी बोर्ड आहेत. 12 बॉलमधले जर का एक षटकार आलेला पाहायला मिळाला आहे, एक चौकार आलेला आहे आणि अर्थात पुढच्या 10 धावा जास्तीच्या जड नाही आहेत. धावफलकावरती 20 बनल्यात. पुढचा बॉल
फुल लेनचा होता, लोअर फुलटॉस बनवला, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूच्या खाली वेल जज कॅच. राजेश याला इथे बाद होऊन परतावा लागणार आहे. धक्का लागला पहिला. थँक्यू. नवीन घरातने हा अफलातून झेल टिपलेला बाला मिळाला. आज आमच्या सोबत खरं तर रितेंद्र भोईर पाती देखील आहेत. असेही या सामन्याचा आस्वाद घेत असताना बाला मिळाल्यात. परंतु पाती जर का आपण नवीन घरातला पाहिलं ना, त्याची फिजिकल फिटनेस अगदी निश्चितच चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतं. नवव्या संघाला पहिला धक्का लागलाय. 20 या धावसंख्येवरती देवेंद्र आले. पहिल्याच बॉलवरती काटा काढलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. चित्तरंजन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. लॉंग ऑनला खेळलाय. हाफ व्हॉलीवरचा बॉल ड्राईव्ह चांगला केला. सिंगल निश्चित दुहेरीचा प्रयत्न. अंडरआर्म थ्रो इथे पाहायला मिळाला. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आला. हाशिम आमला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमात्र खेळाडू होता जो अंडरआर्म थ्रो करत असताना पाहायला मिळायचा. म्हणून त्या कारणास्तव जास्तीत जास्त बाउंड्री लाईनवरती कधी उभा राहिला नाही. आणि ज्या ज्या वेळेला उभा राहिला त्या ठिकाणी बॉल त्याच्याकडे गेल्यानंतर बॅटरने 2 धावा निश्चित पळूनच काढल्यात. सिंगलला डबलमध्ये इथूनही कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इथूनही एकेरी धाव येते. धावा जास्तीच्या बनवाव्या लागतील, कारण मागील मॅचचा जो काही आढावा आपण घ्यायचा झाला तर धावा सातत्याने वेगाने येत असताना मला मिळाल्यात. 23 आहेत. 23 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 3 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक प्रगतीपथावरती तिसरा आहे. 5 षटकांची लढत आहे. नेक्स्ट मॅच 2 विजेते संघ, 4 षटकांची लढत राहील. या बेसा बॉल थेडी एसी रक्षकाचा भेद घेत असताना इथून बाला मिळत आहे. फुल लेनचा टाकला. अगदी बॅट आणि पायाच्या मधोमध्ये वैगून ओळखले जात आहेत. चांगली टप्प्यावरती गोलंदाजी इथे पाहायला मिळते आहे. धावलकावरती धावा 23 बनलेले आहेत. 23 ऑन दी बोर्ड आहेत. 23 ला 1. मैदानाच्या आतमध्ये चित्तरंजन दाखल झाल्यात. उजव्या शीचा बाहेरचा बॉल हा सोडून दिला होता. अनाकलनीय बाब ही आहे ना की मॉडर्न डे क्रिकेट, शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये आपल्याकडे बॉल सोडून देणे एवढे नाही आहेत. खरं तर 30 चेंडूमध्ये आपल्याला जास्तीच्या धावा गोळा करायच्या आहेत. प्रत्येक बॉल हा मोठ्या फटक्यांसाठीच बनला आहे. असाच मनामध्ये विचार करून बॅटिंग करावी लागते. यावेळेस हा बॉल उंचही गेला आणि तितकासा लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जितका उंच तितकाच लांब. उत्तुंग षटकार. थँक्यू. 29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 ला 1. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आल्या होत्या ते एकंदरीत 9. दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 9 आल्या. अमितजी पाटील साहेब यांनाही तुम्ही पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचीच उपस्थिती प्रार्थनीय वंदनीय आहे. आज या गावचं आयोजन आणि त्या कारणास्तव प्रत्येक जणाची उपस्थिती इथे निश्चित पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल होतोय आणि जिथे मुकेश येत असताना पाहायला मिळालेत. महाराष्ट्राच्या सरकारमधले देवेंद्र आले होते गोलंदाजी मार्कवरती आणि 9 धावा आल्या त्यांच्या अगेन्स्ट. 1 विकेट मिळवण्यामध्ये ते पटाईत राहिले. महाराष्ट्र सरकारवरती आणि भारत सरकारवरती एक मोठं संकट आता निश्चित ओढावलंय. LPG गॅस. थोड्याच दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेलचंही संकट येत असताना पाहायला मिळू शकतं जर युद्ध थांबलं नाही तर. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने काय स्वागत केलं गोलंदाजाचं. भव्य स्वागत. षटकार.
थँक्यू. चित्तरंजन मैदानाच्या आतमध्ये आले काय मोठी फटकेबाजी करू लागले. षटकार आला. एकंदरीत ते बॅटिंग करतात. 3 बॉल 9 धावा त्यांच्या बॅटमधून. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर धनराज 15 वरती 3 नॉट आउट. लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. आउटफील्ड फास्ट. रन निश्चित मिळणाऱ्या दुहेरी आल्यात. 37 धावा. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मास्टर्सचं क्रिकेट तुम्ही अनुभवताय. चित्त थरारक लढती फारसं बोध घेणारं क्रिकेट म्हणून मास्टरच्या क्रिकेटकडे पाहिलं जातं. यावेळेस हा बॉल देखील लॉंग ऑफला केला होता. टॅप केला होता. अंडरम क्रिकेटमध्ये स्ट्रोक पाहायला निश्चित मिळतात. इथूनही सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात बॅटरला परतावा लागणार आहे. मोठा धक्का लागलाय. धनराज बॅक टू द पॅव्हेलियन. धक्का क्रमांक 2. थँक्यू. 38 धावाला बलकावरती आहेत. दुसरा धक्का इथे लागलेला बाला मिळाला आहे. हितेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना बाला मिळत आहेत. तो खेळ साकारावा लागणाऱ्या धावा गोळा करावा लागतील. कारण 38 धावा ही यशाची हमी देणार नाही असंच मी म्हणेन. कारण या मैदानावरती कोणतीही धावसंख्या ही सेफ नाही आहे. इथे धावा सातत्याने वाढवल्या जातात. आजची रात्र थोड्याच दिवसांमध्ये आपण थोड्याच वेळामध्ये आपण पाहणार आहात. लोकनेते आमदार चषक ज्याची फायनलचा आजची रात्र पाहायला मिळणार. आणि आयकॉन खेळाडू भारतातले आणि महाराष्ट्रातील मातब्बर खेळाडूंची वर्णी या स्पर्धेमध्ये निश्चित लागत असताना पाहायला मिळणार आहे. आजच्या रात्रीमध्ये आप्पांचं आगमन होत असताना पाहायला मिळेल. राजकारणातील अनेक बडी व्यक्तिमत्व निश्चित येत असताना पाहायला मिळतील. स्कोरकार्डमध्ये धावा आहेत ते 39. 2 फलंदाज बाद झालेत. यावेळेस बॉल इथे मात्र कबसला केला. डीपॅक्सचा कबरला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येथे दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. दुसरी धाव. अडचणींमध्ये वाढ झाली आहे आणि बॅटर दुसरी धाव घेत असताना चित्तरंजन देखील आउट. थँक्यू. लाला माची मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वाट पाहतोय आणि हवी का? आता प्रश्न हाच येतोय कारण मॅच 1 तासापूर्वी संपली आहे आणि आपण सातत्याने 4 ते 5 ते 6 वेळा अनाउन्समेंट झाली असेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेचच वाट पाहत असतो आणि मला वाटतं काही खेळाडूंना जे दिलेले नाही आहेत मागील मॅचमधले राहून गेलेत. जुचंद्र मास्टर 14 ते 15 मार्च या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली जात असताना पाहायला मिळणार आहे. शेखर भालचंद्र भोई साहेब आगरी बाणा अध्यक्ष यांच्याकडून प्रथम आणि द्वितीय तृतीय आणि क्रमांकाचे जे ट्रॉफीज आपल्याला लाभलेले आहेत. यावेळेस बॉल देखील हवेमध्ये राहिलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. कॅच ड्रॉप झाली आहे. इथे घडतंय तरी काय. उमेश मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि इथे घडते पहा काय तर कॅच ड्रॉप झालाय. 41 बनल्या. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. अगदी आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि शुभ असते आपण लाला माचीला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केलेला आहे. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल बायची आउटसाइड एज. वीरेंद्र अनंत पाटील यांच्याकडून फलंदाज गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. त्याकरिता आम्ही त्यांचे विशेष करून आभारी आहोत. प्रवीण कृष्ण पाटील साहेब आणि प्रफुल्ल दामोदर भोई साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर 2 दिवसासाठी छास आम्हाला लाभलंय. त्यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. स्कोर कार्डवरती धावा बनल्यात त्या 42 आहेत. 3 फलंदाज बाद. 42 ला 3.
संजय हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून कलिंगड आणि केळी आम्हाला लाभलेली आहेत. अठ्ठेचाळीस आहे. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. 48ला 3. मागील चेंडूवरती षटकार आला होता. प्रशांत वरती हल्ला इथे चढवला गेलेला पाहायला मिळालाय. धावा निश्चित येत असताना पाहायला मिळतात. एक महत्वाचा सामना आणि महत्वाची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. या स्पर्धेसाठी 2 दिवसाचा चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आदरणीय या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक कन्हैयाजी मनोहर भोईर साहेब यांच्याकडून लाभलेले आहे. स्कोर कार्ड वरती 48 आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण हा षटकार पाहायला मिळाला. माजी उपसभापती वसई विरार महानगरपालिका आणि चौकट राजा या विभागाचे आदरणीय कन्हैया भोईर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपण चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था पाहत आहोत. यावेळेचा बॉल लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. ही फ्री होम डिलिव्हरी आहे. हितेश पुढच्याच बॉलवरती तो आउट झालाय. 48ला चौथा बॅटर बाद. थँक्यू. 48 आहेत. चौथा धक्का लागला. धाबा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. या मैदानावरती भौगोलिक आराखडा पाहता दुपारचं सत्र आणि हवेची साथ ज्या रीतीने राईट हँडर बॅटरला मिळते नाही, इथे धाबा जे आहेत ना त्या खुरानेच गोळा कराव्या लागणार आहेत. विशेष आभार प्रशांत ज्ञानेश्वर पाटील आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. सौभाग्यवती दीपा सुजेश पाटील आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं आहे. माजी नगरसेविका वसई विरार महानगरपालिका आणि विद्यमान नगरसेविका आहेत दीपा पाटील, त्यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. यावेळेचा बॉल इथून मात्र आपण पाहतोय क्विक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. ससूनगर वरून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्यांचाही विशेष करून आम्ही आभारी आहोत. जगदीश पाटील साहेब वाकीपाडा आर्थिक सहाय्य ज्यांच्यामधून लाभलेलं आहे त्यांचाही विशेष करून आम्ही आभारी आहोत. 49ला 4 होते. यावेळेचा बॉल हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर केले स्ट्राईक आणि ठोकलाय षटकार. थँक्यू. 55 धावा दाफलकावरती बनल्यात. काल रात्री निशांत मात्रेने 10,000 रुपये गमावले होते. निशांत मात्रेसाठी 10,000 रुपये आले होते. यावेळेचा बॉल व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लगातारचा दुसरा. थँक्यू. हा खेळाडू एखाद्या कारंजाप्रमाणे उसळणं आणि कोसळणं त्याच्या रक्तामध्ये आहे.
सोन्याची चमक आणि आगरी कोळ्यांची दमक कधी कमी होत नाही. उमेशने दाखवून दिल्या. 2 बॉल 2 षटका ठोकले. 61 ला 4. तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा तिसरा षटकार येतोय. थँक्यू. बॉल येऊ द्या. चला प्रेक्षक वर्ग. विशालजी भोईर, बॉल येऊ द्यात. बॉल त्या बाजूला गेलाय. चेंडू अवेलेबल करून द्या. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. एका बाजूला वाघबे आणि पांजू. नारंगी आणि पांजू. नारंगी आणि पांजू. सामना पुढचा 4 षटकांचा राहील. सर्वाधिक जास्त टेन्शन हे पंचांनाच आहे, कारण एवढ्या उन्हामध्ये उभं राहायचं आहे. 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि पंचांनीच आवर्जून सांगितलं की पुढची मॅच आहे ती केवळ 4 ओव्हरची आहे. ती आधी सांगा. दिपेजी पाटील यांनाही देखील तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आज त्यांचा संघ फायनलमध्ये धडक मारण्यासाठी तयार आहे. आयकॉन खेळाडू आता सांगायला काही हरकत नाही. मला वाटतं की संध्याकाळी सांगूया, नाहीतर प्लॅनिंगला सुरुवात होईल. दुसऱ्या टीम प्लॅनिंग करतील. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण नारंगी आणि पांजू संघाचं लक्ष देतो आहोत. चला टॉस साठी या लवकरात लवकर. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. दिपेश पाटील साहेबांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली. आयकॉनची माहिती दिली ना, कदाचित दुसरे आयकॉन बोलवणार नाहीत, किंवा प्लॅनिंग करतील मग त्यांच्या विरोधात कोणता आयकॉन आणावा. त्यामुळे आयकॉन आहेत हे सांगितलेलं आहे. कोणत्या संघामध्ये कोणता आहे तो सांगितलेला नाही आहे. सुमित डेकळे आहे, प्रथमेश ठाकरे खेळतोय. तुम्ही त्याच वेळेला श्रेयस कदमला पाहणार आहात, विकी भोईरला पाहणार आहात, विवेक शेलारला पाहणार आहात. आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला एका बाजूला सुहास पवार पाहायला मिळेल. अगदी कौशल पाटीलला तुम्ही पाहणार आहात. आज रजत मुंडेही पाहायला मिळेल. भार्गव पाटील देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. प्रतीक घराची चर्चा चालू आहे, तोही खेळताना पाहायला मिळेल. रिलायन्ससाठी ज्याने क्रिकेट खेळलेलं आहे. आणि आजच्या रात्रीमध्ये खूप काय घडताना पाहायला मिळेल. सुहास पवार आहे, बिलाल शेख आहे, अमित नाईक खेळणार आहे, प्रथमेश ठाकरे आहे, सुमित डेकळे आणि आवर्जून तुम्ही या खेळाडूला पाहणार आहात जो अंकुर सिंग. IPL साठी ज्या खेळाडूने रिषभ पंतला नेटमध्ये परवाच्या दिवशी गोलंदाजी करत होता, तो आजच्या रात्रीमध्ये जुचंद्रमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. चला घाई करा. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अंपायर दाखल होत्यात. 67 बनल्यात. 68चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं आहे.
सामन्याला सुरुवात होईल उत्तरार्धाकडे आपण बघतोय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी अद्याप कॅप्टन आलेले नाही आहेत. हे लक्ष वेधेन नारंगी आणि पांडू टीम कर्णधार. चला त्वरित या, टॉस करण्यात येईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. जयप्रकाश आणि त्यांच्या साथीला सचिन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. रन चेस 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 68 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. रात्र नाही, स्वप्न बदलते, दिवा नाही, वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ ही निश्चित बदलते. इथून पुढे वेळ कशी राहणार कोणाशी. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध. निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवरती महेश यांना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आडव्या बॅटने ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली आणि इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. बॅकअप चांगलं देण्यात आलं. 2 धावा निश्चित आल्या. तिहेरीचा प्रयत्न, तिसरी रन कंप्लीट झाली आहे. 3 धावा. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. धावा आल्यात त्या 3. विशाल भोईर यांना तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं मनोसक्त आणि मनमुराद आनंद घेत आहेत ते जेवणानंतर. या पंचक्रोशी मधील परफ्यूम स्कोरर म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आज त्यांना तुम्ही गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहताय. धाव फलकावरती धावा बनल्यात त्या 3. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. हाफ ट्रॅकर होता, बागपुडला आला, ऑन साईडला हाफ आर्म पुल केला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सिंगल येते, दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट. 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस, नारंगी आणि पांडू या 2 संघांदरम्यानची लढत नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. धावफलकावरती दुहेरीच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. टार्गेट आहे 68 रनचं. नऊ धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले आपण हा चौकार पाहायला मिळाला होता. ऑन साईडला चौकार येत असताना पाहायला मिळाला. या मास्टर क्रिकेटमध्ये खूप सारे नियम पाहायला मिळतात. मला वाटतं 9 बॉल नंतर रिटायर्ड बॅटरी मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो. 50+ वाला जो बॅटर आहे तो रिटायर्ड होऊ शकतो. आणि ही महत्वाची बाब आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला केलं होतं. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. सिंगल निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. दुहेरीच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 11 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 11-0 या षटकामध्ये धावा चांगल्या आलेल्या पाहायला मिळाल्यात. या पण टॉसची प्रक्रिया पार पडतो आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला नारंगी आणि पाणजू या 2 संघांदरम्यानची लढत. टॉस होईल इनिंग ब्रेकमध्ये. इथे टॉस होणं गरजेचं होतं. एका षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. या षटकानंतर टॉस करूयात. पांजू एक छोटंसं बेट आहे, परंतु क्रिकेटचं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. 11 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 11 ऑन दी बोर्ड. धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने ऑन साईडला केला. गॅप मोठा आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फ्लॅट पॅरलल. रन्स मिळतील 4. हा येतोय सणसणी चौकार. थँक्यू. आदरणीय निलेशजी म्हात्रे साहेब आपल्यापासून रजा घेत असताना मला मिळतात. खरं तर आज त्यांची
उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. टॉस आपण करतो. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येत असताना पाहायला मिळतोय नारंगी मास्टर आणि पांजू मास्टर्स या टीमला तुम्ही पाहाल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. केशरीनाथ भोईर साहेब उपाध्यक्ष आगरी कोळी सामाजिक संस्था. 6 बॉलचाच खेळ संपलाय. 2 चौकार आलेत, 15च बनलेत. जर का मॅच खेळणाऱ्या खेळाडूंनी काउंट केलं नाही तर सामना जिंकणार कसा? पांजू टीमने टॉस जिंकलेला आहे. सामने कॅल्क्युलेशनच्या जोरावरती जिंकता येतात आणि मला तर वाटतं की मैदानाच्या आतमध्ये 11च्या 11 खेळाडूंनी ज्या वेळेला एखादा गोलंदाजी करतो तर बाकीचे 10 बाकी राहतात. स्कोर काउंट नाही झाला तर आपण आपलं जर काही जे टार्गेट आहे, जे उद्दिष्ट आहे ते साध्य कसं करणार? पुढचा सामना हा 4 षटकांचा आणि कोणते पॉवर प्ले या 4 षटकांमध्ये नसेल याच्याकडे लक्ष वेधूयात. बॉल डावी एसी सोडून जाणारा दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. ललितजी भोईर सर यांना तुम्ही पाहताय. खरं तर डे नाईट ड्युटीवरती आहेत ते आणि मला वाटतं अकाउंटंट म्हणायला मला त्यांची हरकत नाही आहे, कारण सध्या त्या घडीला चर्चेतील अंपायर आहेत. हा बॉल देखील डावे एसी सोडून जाणार आहे. लगातारचे 2 चेंडू अभांतर स्वरूपाचे आले आहेत. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अभांतर धावा आल्यात. 17 धावा धावफलकावरती बनल्यात. स्कोरर देखील डबल ड्युटी करतात, त्यामुळे त्यांच्याकडेही सध्या त्या घडीला चर्चेचे विषय तेही आहेत. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण खराब. इथून मात्र रन्स मिळणार अत्याचार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. या आपण जन्मदिवस साजरा करतो आहोत या व्यासपीठावरती. केशरीनाथ भोईर साहेब उपाध्यक्ष आगरी कोळी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष. चला, थँक्यू. आदरणीय केशरीनाथ भोईर साहेब यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई चंडी के चरणी, आई एकविरी चरणी प्रार्थना की आपल्याला उदंड आयुष्य लाभो. हा बॉल उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतात. जजमेंट चांगलं. वेल जज कॅच. धक्का पहिला लागला. बॅटर पहिला 21 या धावसंख्येमध्ये जयप्रकाश बाद. थँक्यू. जन्मदिवस नुकताच साजरा करण्यात आला आणि भगवानजी पाटील साहेब सचिव साहेबांचं सेलिब्रेशन देखील तुम्ही पाहिलं. खरं सेलिब्रेशन तेही करतायत. संघाची धावसंख्या 21 आहे. एक फलंदाज बाद झालाय. 22 बॉल आणि 47 ची गरज. 22 चेंडू आणि 47 धावा. लक्ष मोठा, इरादे मोठे घेऊन मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक बॅटर येतोय. 22 चेंडू आणि 47 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मुकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला मुकेश आहेत. धावफलकावरती 21 आहेत. एक फलंदाज बाद. लोड फुलटोस बॉल डाऊन द ग्राउंड. कॅच ड्रॉप. हा झेल व्हायला हवा होता. अवघड झेल इथे सोपा करण्याची नामी संधी होती.
आणि इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. अशा रीतीचे कॅचेस टिपल्या जात नाहीत तर त्या चिटकतात. स्प्रेची आवश्यकता जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये त्वरित. बर्फ जाऊ द्यात, बर्फ मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात, त्वरित बर्फ जाऊ द्यात, बर्फ जाऊ द्यात, त्वरित घाई करा. ए चम्मच गोलावाला भैया. डॉक्टरकडे जाऊ द्यात, डॉक्टरकडे जाऊ द्यात. आग म्हणून असताना पाहायला मिळते द ग्रेट मराठा जूचंद्रचे संस्थापक, शिवसेनेचे शाखा प्रमुख जूचंद्र गावसे, एक प्रतिष्ठित असे क्रिकेट समीक्षक म्हणून आणि तथा आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय मोहनदादा पाटील साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहे. भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा, जात्र गोत्र आणि धर्म आमचा, फक्त शिवसेना शिवसेना शिवसेना, शिवसेनेचा शिलेदार या व्यासपीठावरती. चला खेळाडूला बदली करण्यात आली आहे कारण एक मोठी दुखापत होत असताना पाहायला मिळाली.
आई चंडी के चरणी एकविरी चरणी प्रार्थना करूयात ही इजा मोठी नसावी, कारण एक मोठा बॉलचा आघात हा खेळाडू मिलनच्या हातावरती झालेला पाहायला मिळाला होता. गोलंदाजी मार्कवरती स्वतः एक बॅटर मागील मॅच जिथे मात्र बॅटिंगला देखील पाहायला मिळाले होते ते अर्थात चित्तरंजन गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळत आहेत. चित्तरंजन यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. 3 चेंडूचा खेळ संपला आणि ते गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळत आहेत. कंटिन्यू करतील चित्तरंजन हे षटक. 23 ला 1 आहे. 3 चेंडूमध्ये 8 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 23 धावा फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. चला घाई होत आहेत याच्याकडे मी लक्ष वेधन. पुढे 3 मॅचेस बाकी आहेत. पुढचा बॉल या वेळेला काय स्वागत झालं चित्तरंजनचं. पुढ्यात टाकला, मागे मारला, ठोकला षटकार. षटकाराला 29 धावा फलकावरती. 68च्या पाठलागाला सुरुवात. मुकेश 2 बॉल 8, 2 जिथे 400चा स्ट्राईक रेट. त्याचा 2 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्यानंतर पाहायला मिळालाय. दर्जेदार बॅटिंग करत येतो. धुवाधार खेळ. उजव्या शीच्या बाहेर हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न झालाय जरूर. 2 धावा इथून येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडेल. स्कोर कार्ड मध्ये धावा बनल्या 33. येणारे चेंडू इथून पुढे राहिले ते एकंदरीत 19 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 37ची गरज. 19 चेंडू आणि 37 धावा. सामन्यामध्ये पकड मजबूत होत असताना पाहायला मिळते आहे. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला उमेदमान या टीमची आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज हे षटक कॅरी फॉरवर्ड करत असताना आपण पाहत आहोत. खरं तर दुखापत झाली होती आणि त्या कारणास्तव गोलंदाजी मार्कवरती चित्तरंजन हे षटक कंप्लीट करतात. उजव्या शीच्या बाहेर हलक्या हाताने केला. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगलला इथूनही डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येईल. येणारे आता पुढे इथून पुढे राहिले 18 बॉल आणि विजयासाठी लक्ष राहिलंय ते 35 धाव संख्येचं. 18 चेंडू आणि 35 धावा. थँक्यू. 12 बॉलचा खेळ संपला. 33 बनले. 18 चेंडू आणि विजयासाठी 35ची गरज. गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. गोलंदाज हितेश आहे ना. हितेश गोलंदाजी मार्कला हितेश आहे ना. हितेशच्या अगेन्स्ट षटकार येत असताना पाहायला मिळाला. 39 धावा फलकावरती आहेत. 29 ची गरज राहिली. मी याचा उल्लेख आधीच केला होता की धावा इथे सातत्याने खोऱ्याने बनतात.
ती मेहनत जिद्द चिकाटी तुम्हाला दाखवावी लागेल. आडव्या बॅटने पुन्हा एकदा हा फटका फसलाय. झेल इथे मात्र दृष्टी शेपात दिसत होता आणि तो टिपण्यात आलाय. धक्का लागला. सचिन महत्वाचा बॅटर आउट. थँक्यू 39 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 2 विकेट. विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये 29 धावसंख्येची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नागेश दाखल होत असताना पाहायला मिळतात. टाइम लाईन पहा तर खऱ्या अर्थानं 15 चेंडूची टाइम लाईन पाहायला मिळते. 3-2-4 2-4 वाईड 4 विकेट 2-6 2-2-6 आणि ही विकेट. विकेट हा की फॅक्टर राहतो आणि जिथे ज्या ज्या वेळेला विकेट जातात त्या त्या वेळेला नेहमी धाबा थांबताना पाहायला मिळाल्यात. 39ला 2 आहेत. 39 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल घेऊन हितेश. फुलरेंचा बॉल होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅकलिफ्टला खाली ठेवलं होतं. इथून आपण पाहतोय जिथून मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. 15 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29ची आवश्यकता राहिलेली पाहायला मिळते आहे. 15 चेंडू आणि 29ची गरज. सामना महत्वाचा आहे. 15 चेंडू आणि 29 हव्या होता. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. हलक्या हाताने केलेला प्लेसमेंट चांगली पाहायला मिळाली. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. 28ची गरज. 14 चेंडू आणि 28 धावा. धावा बनवणे गरजेचं आहे. पहिला सामना आपण खेळतोय. सकारात्मकतेने सुरुवात करायची आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चहू बाजूला स्टँड उभारलेले पाहायला मिळाले आहेत. प्रेक्षक वर्गासाठी आसन व्यवस्था चांगली करण्यात आली आहे. 14 बॉल 28ची गरज. यावेळेचा बॉल हलक्या हाताने फिंगर रोल केली होती. इथे चांगली गोलंदाजी करतायत. मुभा दिलेली नाही आहे फलंदाजाला. धावा रोखण्यामध्ये तो सक्षम राहिलाय. बॉलला वळवतोय. ग्रीप चांगली करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली. ला 2 आहे. 13 बॉल आणि 27ची आवश्यकता. मॅच मध्ये हितेशने पकड चांगली केली आहे. षटकार आला होता जरूर परंतु कमबॅक चांगले केलंय त्याने. पकड चांगली मजबूत केलेली पाहायला मिळाली आहे. द ग्रेट मराठा जूचंद्रच्या माध्यमातूनही यावेळेचा बॉल रडार मध्ये आलाय. डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. थँक्यू 47 धावा फलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेत. येणारे 12 बॉल 12 चेंडूचा खेळ शेष राहिला आणि 21ची गरज. द ग्रेट मराठा जूचंद्रच्या माध्यमातून श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 आपल्या भेटीला येत आहे. ही स्पर्धा 8 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीमध्ये पार पडली जात असताना मला मिळणार आहे. येणारे चेंडू शेष राहिले 12 मध्ये 21ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालाय. काका नाव विकास येते गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल आणि 21ची गरज. मागील बॉलवरती षटकार आल्याने मॅच मध्ये कमबॅक झालाय. पहिलाच बॉल हा फुल टॉस होता. फुल टोल वसूल करता आलेला नाही आहे. सिंगल निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. 2 धावा.
वेगाने कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्यात. 19ची आवश्यकता. येणारे चेंडू जे राहील ते इथून पुढे 11 बॉल आणि विजयासाठी 21ची गरज, 19ची गरज. 11 चेंडू आणि 19 धावा. प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनेने वंदनीय आहे. हाही बॉल लोड फुलटत होता. डाऊन द ग्राउंड लॉंगॉनला केलाय क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल, केवळ सिंगल येते. जिथून इथे 18ची आवश्यकता राहिली आहे. 10 चेंडू आणि 18 धावा. एखादा मोठा प्रहार या मॅचमध्ये कमबॅक करून देईल, परंतु काही विकेट जर का आल्या तर या सामन्यामध्ये पकड मजबूत होईल उमळवान टीमची. 50 धावा धावलकावरती आहेत. फलंदाज बाद झाले 2. 10 बॉल आणि 18ची गरज. 10 चेंडू आणि 18ची आवश्यकता. यावेळेचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा केलाय. सिंगलपेक्षा जास्तीचं काही दिसत नाहीये. दुहेरीचा प्रयत्न इथे घिसाड घाई आहे, अंगलट येणार आहे. या धावा रोखण्यासाठीचे प्रयत्न शर्तीचे आहेत, परंतु कुठे ना कुठेतरी चुका देखील करण्यात येत आहेत. धाबा निश्चित येत असताना मला मिळाला 2. आता मात्र विजयासाठी आवश्यकता राहिली ती 16ची. 9 चेंडू आणि 16 धावा. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, झेल टिपण्यात आला आणि धक्का लागतो इथे महत्वाचा. एकंदरीत तिसरा फलंदाज 52 या धावसंख्येवरती आउट. थँक्यू. 8 बॉल आणि विजयासाठी 16ची गरज राहिली या सामन्यामध्ये. आठ चेंडू आणि 16 धावा. सामना तितकासा महत्वाचा बनू लागला. आडवा बाटने ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवलाय. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न. आर्यनजी भोईर आणि प्रफुल्लजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून जर का मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे नवीनजी घरत यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी देण्यात येईल. यावेळेचा बॉल लोअर फुलटो आडव्या बाटने ऑन साईडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हाही येतोय सणसणीत चौकार. थँक्यू. 58 धावा धावलकावरती 3 फलंदाज बाद. 10ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. आदरणीय प्रफुल्लजी भोईर आणि तथा आर्यन प्रफुल्ल भोईर यांच्या माध्यमातून खरं तर आर्यन म्हणाला की माझ्या मावशासाठी पारितोषिक लावायला हवं आणि त्याने आवर्जून संपर्क साधला की मावशा मैदानाच्या आतमध्ये आल्या आहेत. नवीन घरात यांच्यासाठी पारितोषिक त्यांनी लगावलंय. चांगला स्ट्रोक त्यांच्याही बॅटमधून पाहायला मिळाला. स्कोर कार्डवरती धावा आहेत. तर एकंदरीत 58 केवळ 10ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे.
यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे सिंगल येईल, दुहेरीचा प्रयत्न झाला, 2 धावा. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. दुपारचे ठीक 3:26 झाले. चोरी झाली आहे जुचंद्र गावामध्ये. धावांची सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं पाहायला मिळालं. धावांची चोरी होतीये, रन सिंगलला डबल मध्ये येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज दाखल झालाय. राजेश यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येणारे. 5 बॉल आणि 8ची गरज. 5 चेंडू आणि 8 धावा. आता तूच काहीतरी कर भावा, राजेशला संघ साथीदार म्हणत असेल. हा बॉल डावीशी सोडून जाणारा 7ची आवश्यकता राहिली आहे. अवांतर धाव इथून येत असताना पाहायला मिळते. अंपायर ही 16वरची पोळी आहे ना, खऱ्या अर्थानं त्यांचे डिसिजन हे नेहमी चर्चेचे विषय राहतात. मग योग्य दिला तरी आणि अयोग्य दिला तरी बॅटची आतली कळा कॅच होऊ शकलेला नाही आहे. डॉट बॉल येतोय. 7ची गरज. 4 चेंडू आणि 7 धावा. ललितजी भोईर यांना आपण पाहतोय या पंचांच्या भूमिकेमध्ये. आमचे विशाल भोईर यांनी आभार मानलेले आहेत खरं तर अक्षयजी साटम यांचे, की आज त्यांना सहकार्य केलेलं आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला केला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सासावतोय. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा इथूनही आल्यात. आता 5 शिल्लक राहिल्या. येणारे 3 बॉल आणि 5ची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. आमदनी 98 आणि खर्चा रुपया. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या ना त्याच करण्याचा संघ अडचणीमध्ये पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल मॅच फिनिश. सामना संपवला अगदी थाटात. मॅच फिनिश ऑन हिज स्टाईल. षटकार ठोकला नागेश यांच्या बॅटमधून, मुकेश यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. थँक्यू थँक्यू. चला बॉल अवेलेबल करून द्या आणि अगदी त्याच वेळेला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार वितरित करण्यात येईल. 11 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी साकारणारा मुकेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे. मुकेश या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला देण्यात येईल आणि अगदी त्याच